इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी प्रकरण 2 संविधानाची उद्देशिका. मागील पाठात आपण संविधान म्हणजे काय, मग राज्यकारभाराचे नियम कोणते होते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. या पाठात आपण संविधानाचा उद्देश काय होता, उद्देशिका कुठल्या होतात, याचा सगळ्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तर मागील पाठात आपण काय शिकलो, तर संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. संविधानामुळे आपल्याला लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. संविधानामुळे आपल्याला लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. त्या नियमात संविधानामध्ये जे लिहिलं गेलं आहे त्यानुसारच त्यांना संपूर्ण राज्यकारभार करावा लागतो. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्ट किंवा हेतू असतात. ती उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अनेक तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रस्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. आता उद्देशिकाच्या महत्त्वाच्या बाबी काय आहे, तर उद्देशिका संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. त्याचप्रकारे उद्देशिकेतील मूल्य, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ही उद्दिष्टे कशी प्राप्त करायची यांविषयीची तरतुदी संपूर्ण संविधानातूनच स्पष्ट होते. आणि उद्देशिकेत भारताचे सार्वभौम, नंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. तर या याचा जेवढ्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्ये, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ते कसे प्राप्त करायचे यांविषयींचे तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितले आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये भारताचे एक सार्वभौम राज्य, समाजवादी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य, लोकशाही राज्य, गणराज्य, तर अशा अनेक गोष्टींचं हे उद्देशिका आहे. म्हणजे उद्देशिका एक प्रस्तावना आहे, त्यापासून सुरुवात केली जाते. तर सगळ्यात आधी आपण बघू सार्वभौम राज्य. सार्वभौम राज्यामध्ये काय आहे, तर भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली. जसं आपण म्हटलं संविधान का बरं लिहिलं गेलं, तर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशचं राज्य जेव्हा मग आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशातल्या काही लोकांना वाटलं, किंवा जे मंत्रिमंडळ होतं त्यांना वाटलं की आता आपल्या नियमांनुसार आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणून जे संविधान आहे ते लिहायला सुरुवात झाली, ते नियम लिहायला सुरुवात झाली. तर 15 ऑगस्ट 1917 रोजी ही राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे एखादं जे राज्य आहे ते परकीय नियंत्रणाखाली नाही राहिलं पाहिजे, असा ते सार्वभौम या शब्दांचा अर्थ आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे आहे. नंतर सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देत आपल्या देशांच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. थोडक्यात पाहायला गेलं म्हणजे सार्वभौम राज्य म्हणजे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे, नंतर राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असणे म्हणजे सार्वभौमत्व आहे. नंतर म्हटलंय की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत सार्वभौम देश झाला. लोकशाही, सार्वभौमत्व
हे जनतेच्या हाती असते. नंतर जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधून तयार झालेल्या शासन संस्थेला देशाच्या अंतर्गत कायदे करण्याचा अधिकार असतो. हे झालं सार्वभौम राज्य. आता समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे काय, तर समाजवादी राज्य म्हणजे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो आणि संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. जसं एखादं ठिकाण आहे तर तिथे श्रीमंतच व्यक्ती जाऊ शकेल, गरीब व्यक्ती जाऊ शकणार नाही, किंवा हे ठिकाण आहे इथे गरीबच व्यक्ती जाऊ शकेल, श्रीमंत व्यक्तीला तिथे नाही, असं नाही आहे. प्रत्येकांना समान हक्क आहे, समान नियम आहे. जसं उदाहरणार्थ इलेक्शनला एकाच लाईनमध्ये सगळ्यांना उभं राहावं, असं नाही आहे की हा खूप लीडर आहे किंवा हा राजा आहे किंवा हे म्हणून याला दुसरी लाईन याला पटकन वोटिंग करून जाता येईल, नाही. समजा ती लाईन तेवढी असेल तर प्रत्येक व्यक्तीला एकाच लाईनमध्ये जाऊन वोटिंग करावी लागेल, असे प्रत्येक नियम लावून ठेवलेले आहे. तर गरीब श्रीमंत याच्यात खूप मोठी दरी नसते. जसं आपण प्रत्येक याच्यात बघतो की श्रीमंत व्यक्तीला पहिले हे देण्यात येतात, असं नाही आहे. देशांच्या संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो. धर्मनिरपेक्ष राज्य. उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्मांचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. आता याच्यामध्ये आहे धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. तो मुसलमान आहे म्हणून त्याला हा अधिकार आहे किंवा तो हिंदू आहे म्हणून त्याला हा अधिकार, असं नाही. सगळ्यांना समान मानले जाते. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. कोणत्या एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. संपूर्ण धर्माचा त्याच्यात विचार केला जातो. नागरिकांना आपापल्या धर्मांचे पालन करण्याची मुभा असते आणि ज्यांचे जे धर्म आहेत व तो कुठल्याही पोझिशनवर असो त्याला त्याचे पालन करण्याचा अधिकार असतो. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. नंतर माहीत आहे का तुम्हाला धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्यादा किंवा हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणेही आवश्यक असते. जसं त्यांनी विचार केला आहे सर्व धर्माचा की प्रत्येक धर्मांचे सण समारंभ होतील, पण त्याचबरोबर सगळ्यांना एक नियम असतो, तो पर्यावरण राखणे. म्हणजे कुठलीच घाण, कारण कुठल्याही धर्माचा काही उत्सव होईल किंवा काही कार्यक्रम होईल तर तिथे खूप लोक जमतात, तर तिथे स्वच्छतेचा, आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे. नंतर लोकशाही राज्य. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते, म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेल्या प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेला संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेनुसार संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. आणि हे जे लोकशाहीचे निर्णय आहे की आपण कोणाला निवडून देतो तर हे कोणाच्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हातात नसतं, तर हे संपूर्ण देशाचे जे लोक आहे त्यांच्या हातात असतं. आणि हे वेळोवेळी 5-5 वर्षांनी ते बदलतात. का तर जे कमिटमेंट्स आपण त्यावेळी जे प्रतिनिधी निवडतो त्यांनी जे आपल्याला कामांचं कमिटमेंट केलं आहे, जे त्यांनी आपल्याला सांगितलं की यावेळी हे काम आम्ही करून देऊ आणि नाही झालं तर आपल्याला असं वाटतं की आता आपण या प्रतिनिधीला नाही निवडून आणलं पाहिजे. तर आपल्याला तो अधिकार असतो की आपण योग्य पद्धतीनं निवडून आणून समजा आपल्या गावाचा विकास घडेल
तर आपल्या शहराचा विकास होईल, आपल्या शहराचा विकास होईल तर आपल्या राज्याचा विकास होईल, आपल्या राज्याचा विकास होईल तर आपल्या देशाचा विकास होईल. असं याच्यामुळे दोन निवडणुका लढण्यात येतात. तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हक्क असतो की आपण योग्य तो प्रतिनिधी निवडून आणू. नमूद केलेला किंवा सांगितलेल्या प्रक्रियेनं संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. आता गणराज्य. आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. राजसत्ताक पद्धती ही पदे वंशपरंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात. जसं राष्ट्रपती आहे तो देशाचा प्रमुख व्यक्ती, ठीक आहे. प्रधानमंत्री जो आहे तो देशाचा प्रमुख मंत्री जो आहे, ठीक आहे, तो आहे. राज्यपाल म्हणजे राज्याचा प्रमुख आणि मुख्यमंत्री जो आहे तो राज्याचा प्रमुख मंत्री, म्हणजे त्याच्या हातात सगळे कारभार असेल, मुख्यमंत्र्याच्या हातात, आणि देशाचा आहे प्रधानमंत्रीच्या हातात. पण ते प्रमुख जे व्यक्ती असतात, म्हणजे आता तिथपर्यंत आपण तिथपर्यंत प्रधानमंत्री समजा काही डिसिजन नाही घेऊ शकले तर मग ती गोष्ट राष्ट्रपतीकडे सुपूर्द करण्यात येते, त्यांना ते निर्णय घेतात. म्हणजे मेन जे असतात ते राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल आणि देशाचे प्रमुख प्रधान असतात ते प्रधानमंत्री आणि याचे जे मुख्यमंत्री जे मंत्री असतात ते मुख्यमंत्री. महापौर, सरपंच यांसारखी पदे सार्वजनिक असतात. या पदावर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणुका लढवून जाता येते. राजसत्ताक पद्धती हे वर्ष परंपरेने चालत आलेले आहे, म्हणजे ते एकाच कुटुंबाच्या व्यक्तीकडे जातात. चर्चा करा. माझे कुटुंब यावर दीपाने काय लिहिले आहे हे वाचा. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाहीत. माझे आई बाबा घरातले सगळे काम एकत्रितपणे करतात, त्यात आमचाही वाटा असतो. परस्परांशी बोलताना आम्ही शक्यतो न भांडता बोलतो. भांडलो तरी लवकरच ते मिटवून परस्परांचे म्हणणं ऐकून घेतो. आजी आजोबांनाही कोणताही बदल करायचा असेल तर ते विचारले जाते. अनुजाला शेतीच्या अभ्यासात संशोधन करायचे आहे, तिचा निर्णय सर्वांना आवडला. दीपाच्या घरात लोकशाही पद्धत आहे असे तुम्हाला वाटते का? लोकशाहीची कोणती वैशिष्ट्ये या परिषदेत आढळतात? तर एक दिलं आहे तर आहे, कारण प्रत्येक ते घरातलं का होईना प्रत्येक म्हणजे व्यक्तीचं मत जाणून घेऊन त्या गोष्टीचे नियम लावून घेऊन किंवा त्या व्यक्तीची ती गोष्ट बरोबर आहे का, तर म्हणजे जी दीपा आहे तिच्या परिवारात या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. मग ते आजी आजोबा असतील, आई बाबा असतील किंवा मग बहीण भाऊ असतील, म्हणजे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत त्यांच्या गोष्टी ऐकून घेऊन त्यावर काही निर्णय देण्यात येतात. तर याच्यात लोकशाही पद्धती आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रत्येकाचं मत ऐकून घेतलं जातं घरातल्या. तसंच आपल्या घरात आपण नियम लावले की असं नाही की लहान आहे म्हणून त्याचे काही विचार नसेल, त्याला काही बदल सांगू शकणार नाही, तर असं नसतं. असंच देशाचं पण आहे की प्रत्येक ठराविक व्यक्तीच नाही सांगणार, तर प्रत्येक देशाचा निर्णय काय आहे, त्याला काय वाटतं हे जाणून घेतल्या जातं. उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा अर्थ आपण समजून घेऊ. न्याय. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजेच न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत, ते पुढील प्रमाणे आहे. आता अन्याय दूर करण्यासाठी
त्यांना प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने काय केले आहे, काही उपाययोजना आखल्या आहे. तर त्या उद्देशांमध्ये त्या न्यायाचे 3 प्रकार आहेत. तर 3 प्रकार कोणते, तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय असे 3 आहे. तर सामाजिक न्यायांमध्ये काय येईल, तर व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो, या गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे व्यक्तीमध्ये जात, धर्म वगैरे काही नाही आहे. भाषा, प्रदेश किंवा कुठे तो जन्माला आला आहे, कुठल्या प्रदेशाचा आहे, त्याची भाषा कोणती, वंश कोणतं, हे काहीच मॅटर करत नाही. याच्यात भेदभाव करता येत नाही. सर्वांचा दर्जा समान आहे. माणूस म्हणून तो सारखाच आहे असं केला जातो. आर्थिक न्याय, भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. म्हणून गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपल्या व आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. तो आपल्या परिवाराला योग्य तो निवारा मिळण्यासाठी, योग्य ते खानपान मिळण्यासाठी, चांगलं उत्तम शिक्षण मुलांना मिळण्यासाठी जे काही त्याला उपजीविकेचे साधन मिळवण्याचा त्याला हक्क आहे. म्हणजे की जे काही त्याला काम करायचं आहे तो करण्याचा हक्क त्याला आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणताही भेदभावाशिवाय दिला आहे. आता राजकीय न्याय, राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क आहे असावा, म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. म्हणजे 18 वर्षानंतर मतदान आपण करू शकतो. कारण 18 वर्ष खालील मुलांना तेवढी मॅच्युरिटी नसते. त्याला असं म्हटलं की आता हा व्यक्ती चांगला आहे, त्याला माहिती नसेल तरी तो कोणाच्या भडकवल्याने किंवा कोणाच्या काही म्हटल्याने तो बदलू शकतो. म्हणून 18 वर्ष असं वय आहे की तिथून लोकांना कळायला लागतं. 17-18 वर्षापासून मुलांना कळायला लागतं. म्हणून 18 वर्ष पूर्ण करणाऱ्याला सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्याचा पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असले तरच लोकशाही प्रगल्भ होते. जेव्हा आपल्याला काही स्वातंत्र्य दिलं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही स्वातंत्र्य दिलं तर आपल्याला क्षमतांचा विकास होतो. म्हणजे आता माझ्यामध्ये काही टॅलेंट आहे आणि मला म्हटलं मी मुलगी आहे म्हणून माझ्या घरातल्यांनी तसंच ठेवलं की नाही तुला काही नाही, तू घराचे कामं कर आणि राहा असं म्हटलं तर माझा तो टॅलेंट आहे, माझ्यामध्ये जो कलागुण आहे तो वर येणार नाही. तर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जेवढं शिकायचं आहे, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता. आणि जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टी स्वातंत्र्य असतं तेव्हा काय होतं, लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येचे अनेक बाजूही आपल्याला समजतात. श्रद्धा व समजुती उपासनेच्या स्वातंत्र्यापासून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बागण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. समता काय आहे तर उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी या बाबतीत समतेची हमी दिली आहे. तर जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवरील आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान आहे. सगळ्यांना सगळे हक्क बरोबर दिले आहे असा याचा अर्थ आहे. नंतर उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. म्हणजे तो श्रीमंत आहे म्हणून त्याला हा हक्क, तो गरीब आहे म्हणून त्याला हा हक्क नाही, किंवा हा उच्च आहे, हा नीच आहे, हा मंत्री आहे म्हणून याला पहिलं असं नाही आहे. तर प्रत्येकांना समान हक्क दिले आहे. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
आता चर्चा करू. स्वातंत्र्य संबंधी काही विधाने खाली दिली आहेत, त्यावर चर्चा करा. आता कुठले सण उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करताना काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधन येत नाही. सण उत्सव जेव्हा आपण साजरे करतो तेव्हा काही नियम पाळावे लागतात. तर त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधन येत नाही. जसं त्यांनी म्हटलंय पर्यावरण किंवा स्वच्छता असेल किंवा आरोग्य असेल याचे पालन करून तुम्हाला समजा काही करायचं असेल तर ते आपल्याला करण्याचा पूर्ण अधिकार असतो. स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे नाही तर जबाबदारीने वागणे हवं. तर स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला जे वाटलं ते करा. तर तुम्हाला एखादी कार्यक्रम काढायचा स्वतःच्या घरी, तर तुम्हाला वाटल्यानंतर तुमचं कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही कचरा कुठेही फेकू द्या तर नाही. त्यावरही काही बंधनकारक की त्याच्यामुळे कोणाची हानी होणार नाही, कोणाला नुकसान होणार नाही. जबाबदारीने वागणे. स्वातंत्र्य तुम्हाला पूर्णपणे दिलेलं आहे, पण जबाबदारीने वागणे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शांचा किंवा तत्वांचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. जसं समजा आपण एकमेकांचं मन राखलं नाही, आपण एकमेकांच्या गोष्टी ऐकल्या नाही, प्रत्येक वेळेस वाद केले तर काय होईल, कायदेभंग केले किंवा एकमेकांचं ऐकून सगळं केलं नाही तर काय होईल, कुठे ना कुठे समोरच्या व्यक्तीचं नुकसान होईल आणि आपलंही नुकसानच होईल. म्हणून प्रत्येकाचं मन जपण्याचं की प्रत्येकाचा विषय ऐकून घेण्याचं हेही हमी दिलेली आहे. म्हणून आपण एखाद्या ठिकाणी समजा जॉब करत असू तर फक्त आपल्याप्रमाणे नियम चालत नाही, तर प्रत्येकांच्या गोष्टी ऐकून त्याच्यावर काही निर्णय घेतले जातात, काही बदल केले जातात. तर बंधुता. संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत त्या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणून बंधुभावाची निर्मिती हे उद्देशिकेत समाविष्ट केले आहे. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात की आता हा एका एरियामध्ये ह्या धर्माचा राहतो किंवा याचं, तर त्याच्याचनुसार सगळं चालणार नाही. तर एकमेकाशी आपल्याला भावना असेल तर आपण त्याच्यासाठी काही करू लागतो. समजा आता एक मैत्रीण असेल बौद्ध समाजाची, एक असेल हिंदू समाजाची, एक असेल ख्रिश्चन समाजाची, एक असेल मुस्लिम समाजाची. तर असं नाही आहे की ती हिंदू असेल म्हणून तिचं ऐकलं जाईल किंवा ती हिंदू असेल म्हणून तिचं नाही ऐकलं जाईल. ती बौद्ध असेल म्हणून तिच्या गोष्टी ऐकल्या जाणार नाही किंवा ती बौद्ध असेल म्हणूनच तिच्या गोष्टी ऐकल्या जाईल किंवा ती ख्रिश्चन असेल म्हणून तिच्याकडे लक्षच येणार नाही किंवा ती असेलच म्हणून तिच्याकडे लक्ष देणार नाही. तर प्रत्येक व्यक्तीविषयी बंधुभाव असला, तिच्याविषयी काही फिलिंग्स असल्या, तिच्याविषयी काही भावना असल्या तर आपल्याला परस्परांशी आत्मीयतेची भावना असते आणि त्यानुसार आपण मग विचार करून कुठलंही डिसिजन घेतो. तर बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो आणि एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. म्हणजे बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा अगदी जवळचा संबंध आहे आणि प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण अनेक अन्य व्यक्तींना केला पाहिजे की तो त्या धर्माचा आहे, त्या समाजाचा आहे. म्हणून त्याला आता एखादा व्यक्ती असतो तो कुठल्याही धर्माचा असेल पण त्याच्यामध्ये तो टॅलेंट असेल, त्याच्यामध्ये ती कला असेल तर तिला वाव द्यायची नाही किंवा त्याला याच्यावर स्टेजपर्यंत पोहोचू द्यायचा नाही असे नियम नसतात. प्रत्येकांना प्रत्येक याच्यापर्यंत जाण्याची मुभा असते, त्याला हक्क असतो. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वतंत्र व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अधिक सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतः अर्पण केले आहे. या उल्लेखाने उद्देशिकाचा शेवट होतो.
तर या अनेक बाबींचा याच्यामध्ये समावेश होतो उद्देशिकांमध्ये. तर उद्देशिकेमध्ये आपण बघितलं कोणत्या कोणत्या बाबीचा समावेश आहे. तर उद्देशिकाची सुरुवात आम्ही भारतीय लोक आहे इथपासून आपण बघितलं. आम्ही भारतीय लोक आहोत या शब्दांनी होतो. तर शेवट जनतेचे हे संविधान स्वतः अर्पण या शब्दांनी होतं. नंतर आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्ट साध्य करायची आहेत याची हमी दिलेली आहे. नंतर भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. नंतर संविधानाच्या उद्देशिकेत भारतीय नागरिकांना कोणत्या याची हमी दिली आहे. तर सामाजिक न्याय असेल, व्यक्तिगत जात, धर्म, लिंग, भाषा इत्यादीवरून भेदभाव न करता सर्वांचा दर्जा सारखाच आहे हे सांगितलं आहे. आर्थिक न्यायामध्ये सर्वांना आपल्या उपजीविकेचे साधन मिळवण्याचा समान अधिकार दिला आहे. आणि राजकीय न्यायाच्यामध्ये 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व राज्यकारभारात भाग घेण्याचा समान हक्क दिलेला आहे. तर आणि समजा आपण या गोष्टींचा विचार केला की आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण समजा कशा प्रकारे करू. तर आपण असं म्हणू शकतो की नागरिकांना आपण नागरिकांना सर्वांगीण विकास करण्यात यावा याच्यावर विचार करू, किंवा यासाठी संविधानाने आपल्या स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून नागरिकांना आपण विकास करावा. नंतर समाजातील चांगल्या वाईट घटनांवर आपले विचार मांडावेत. समाजाला काही देता आले तर प्रयत्न करावा. नंतर स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल ते करणे नाही, तर स्वातंत्र्य हवे तर तुम्हाला दुसऱ्यांचाही विचार करावा लागेल, याची जाणीव तुम्हाला ठेवायला लागेल. म्हणून समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे. कारण प्रत्येक श्रीमंत व्यक्तीकडे सगळं असतं, तो सगळं करू शकतो. पण आपण एका गरीब दुर्बल व्यक्तीला घेऊन समजा विचार केला, त्यांच्या गरजेचा विचार केला, तर काय होईल, त्या व्यक्तीला मदत होईल. आणि अशा छोट्या छोट्या बदलांपासूनच देश मोठा होतो. तर सार्वजनिक सभा संमेलन असो किंवा वाहतूक असो, सर्व ठिकाणी आपण नियमांचं पालन केलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळालं आहे म्हणून कसंही वागायचं नाही, तर जबाबदारीने वागणे. स्वतंत्रपणे पण जबाबदारीने असं वागलं पाहिजे. तर त्याचप्रकारे हा पाठ इथे संपतो आहे. संविधानाची उद्देशिका याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, थोडक्यात स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारले तुम्हाला PDF मार्फत ते सगळ्या गोष्टी तुम्हाला PDF थ्रू मिळून जाईल.